नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्याला औद्योगिक वसाहतच्या रासायनिक केमिकल वेस्टचा धोका। रात्री अपरात्री केमिकल टँकरद्वारे खाली केले जाते केमिकल। पोलादपूर तालुक्यातील निसर्ग, जैवविविधता आणि लोकांचे आरोग्य सध्या मोठ्या संकटात सापडले आहे। औद्योगिक परिसरातील केमिकलयुक्त काळसर वेस्ट मोठ्या प्रमाणात माळरान, डोंगर उतार व रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असून यामुळे भूजल, बोरवेल, नद्या व नाले यामध्ये रासायनिक पाण्याचा प्रभाव जाणवू लागला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार करत संशय व्यक्त केला आहे की या दूषित पाण्याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्यावर व शेतीवर होऊ लागला आहे। ही घटना आंबेनळी घाटातील पायटे गावच्या वरच्या भागात घडली असून रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीने रासायनिक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली। हे घाणेरडे रसायन टाकत असून या रासायनिक वेस्टमुळे परिसरातील माती पूर्णतः खराब झाली आहे। याचा गंभीर परिणाम येत्या काळात लोकांच्या आरोग्यावर आणि निसर्गावर होऊ शकतो। प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिक करत आहेत। खांबेश्वरवाडी गावात बोअरवेलच्या माध्यमातून दूषित पाणी तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले आहे। वाकण ग्रामपंचायतमधील खांबेश्वरवाडी येथील बोरवेलच्या पाण्यामध्ये रासायनिक द्रव्य मिसळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वाकण येथे संपर्क साधून वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच नारायण सकपाळ, ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे व जलसुरक्षा रक्षक निळकंठ साने, ग्रामपंचायत कर्मचारी अनिकेत साने, पांडुरंग साने, अंजली साने, ग्रामपंचायत सदस्य संध्या गुरव, आशा सेविका सुवर्ण गोळे यांनी भेट देत पाहणी करत बोरवेलच्या पाण्याची पाहणी करून पाणी तपासणी करण्यासाठी महाड येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायततर्फे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आनंद खटावकर यांच्या स्वतःच्या बोरवेलमधून पाणी पुरवठा करण्यात आला आहे। यावेळी पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री हंबीर, कुळे ग्रामसेवक, आरोग्यसेवक जाधव आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।